नमस्कार मंडळी. भात शिल्लक राहिल्यावर आपल्या सगळ्यांचाच ठरलेला मेनू असतो तो म्हणजे फोडणीचा भात. हा फोडणीचा भात करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, तर मी आज माझी पद्धत तुमच्याशी शेअर करणार आहे. फोडणीच्या भातात जर तुम्ही बटाटे टाकले तर त्याची चव अप्रतिम येते. तर सुरुवातीला इकडे मी तेलात बटाटे तळून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये तळताना थोडंसं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर बटाटे काढून घेऊन त्याच तेलामध्ये मोहरी, जिरं, कांदा परतून घेतलेला आहे. कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे. हळद, हिंग, लाल तिखट आणि काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे. चवीनुसार मीठ आणि साखर घातलेलं आहे. त्याचबरोबर थोडासा मॅगी मसाला याच्यामध्ये घातलेला आहे. तळून ठेवलेले बटाटे आता याच्यामध्ये घालायचे आहे आणि आपला शिल्लक राहिलेला भात याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. एकाच मिनिटभर भात व्यवस्थित परतून झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. वाफ काढून झाल्यावरती त्याच्यावर वरून तूप घालायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा फोडणीचा भात घरी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.